वाक्य रूपांतर म्हणजेच वाक्य परिवर्तन हा व्याकरणमधील महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. वाक्य रूपांतर म्हणजे नेमकं काय? तर वाक्याच्या रचनेत बदल करणे म्हणजेच वाक्य रूपांतर. पण वाक्याच्या रचनेत बदल करत असताना वाक्याचा अर्थ मात्र आहे तसाच राहिला पाहिजे. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत बदल करणे म्हणजेच वाक्य रूपांतर. इयत्ता 12वी मध्ये आपण विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी या वाक्यांचे वाक्य रूपांतर शिकणार आहोत. व्हिडिओच्या आजच्या भागात वाक्य रूपांतर भाग 1 मध्ये होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर आपण अभ्यासूयात. आता हे वाक्य पहा. ही कल्पना चांगली आहे. हे वाक्य होकारार्थी आहे. हे वाक्य होकारार्थी आहे हे आपण कसे ओळखले? तर वाक्याच्या शेवटी आहे असा शब्द आहे आणि आहे हा शब्द होकार दर्शवतो. आता या वाक्याचे नकारार्थी रूप आपल्याला करायचे आहे. पण बरेच विद्यार्थी होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करत असताना एक चूक करतात. आहेच्या ठिकाणी फक्त नाही हा नकारदर्शक शब्द वापरतात आणि आहे तसे वाक्य तयार करतात. जसे की ही कल्पना चांगली नाही. पण त्यामुळे होते काय? तर नकारार्थी वाक्य बनते पण वाक्याचा अर्थ बदलून जातो. वाक्य पूर्णतः विरुद्धार्थी बनते आणि वाक्य चुकीचे होते. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करत असताना फक्त रचना बदलायची आहे, वाक्याचा अर्थ आपल्याला बदलायचा नाही. ही कल्पना चांगली आहे या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूप करत असताना ही कल्पना वाईट नाही असे वाक्य आपण केले पाहिजे. म्हणजे आपण नेमके काय केले पहा. होकारार्थी वाक्यातील चांगली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला. वाईट हा शब्द आपण वापरला आणि त्यानंतर आहे ऐवजी नकार दर्शवणारा नाही हा शब्द आपण त्याच्या समोर ठेवला. विरुद्धार्थी शब्दानंतर नकारदर्शक शब्द ठेवला आणि होकारार्थी वाक्याचा अर्थ आहे तसा राहिला. म्हणजेच होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर करत असताना एक साधी खूण तुम्ही लक्षात ठेवायची आहे. शेवटचा शब्द हा नकारार्थी शब्द येणार आणि त्या शब्दाच्या पूर्वी होकारार्थी वाक्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला वापरावा लागणार. आता उदाहरण पहा. 500 रुपये ही मोठी रक्कम आहे. हे होकारार्थी वाक्य आहे. याचे आपण नकारार्थी वाक्य करणार आहोत. 500 रुपये ही लहान रक्कम नाही असे नकारार्थी रूप होईल. आता आपण काय केले ते पहा. मोठी रक्कम याऐवजी लहान रक्कम हा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि त्यानंतर आहे ऐवजी नाही हे नकारार्थी रूप आपण वापरले. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर आपण करू शकतो. सरावासाठी काही उदाहरणे घेऊयात म्हणजे हा प्रकार तुम्हाला आणखी चांगला कळेल. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. आता या वाक्याचे नकारार्थी रूप करत असताना सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही. हितकारकच्या विरुद्धार्थी शब्द अपायकारक हा आपण वापरला आणि आहे या होकारार्थी रूपाऐवजी नाही हे नकारार्थी रूप आपण वापरले. आता हे पुढील उदाहरण पहा. चैनीच्या वस्तू महाग असतात. आता या वाक्याचं नकारार्थी वाक्य करत असताना चैनीच्या वस्तू महाग ऐवजी विरुद्ध शब्द आपण वापरायचा स्वस्त नसतात. म्हणजेच महाग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि त्यानंतर असतात या होकारार्थी शब्दाऐवजी नसतात हा नकारार्थी शब्द आपण वापरला आणि आपलं होकारार्थी वाक्याचं नकारार्थी रूप तयार झालं. आता हे वाक्य पहा. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे कमी आहेत. याचं नकारार्थी रूपांतर आपण करणार आहोत. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे जास्त नाहीत. कमी आहेत म्हणजेच जास्त नाहीत. अर्थ न बदलता वाक्याची रचना आपण नकारार्थी केलेली आहे. कमीच्या ऐवजी विरुद्धार्थी शब्द जास्त हा आपण वापरला आणि आहे त्या होकारार्थी रूपाऐवजी नाहीत हे नकारार्थी रूप आपण इथे वापरलेले आहे. पुढील उदाहरण पहा. पुढील सगळे मार्ग बंदच होते. या वाक्याचं नकारार्थी रूप होईल पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. सगळे मार्ग बंद होते याचाच अर्थ कोणताच मार्ग खुला नव्हता. भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला. या वाक्याचे नकारार्थी रूप आपण करूया.
भारतीय क्रिकेट संघ पराभूत झाला नाही. पराभूत झाला नाही म्हणजेच विजयी झाला. आता काय केलं पहा आपण, विजयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पराभूत हा वापरला आणि झाला ऐवजी झाला नाही असे नकारार्थी रूप आपण वापरले. वाफे तर कोरडेच आहेत. या वाक्याचं नकारार्थी रूप कसं होईल पहा. वाफे तर ओले नाहीतच. कोरडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओले आणि आहे त्या होकारार्थी रूपाऐवजी नाहीत हा नकारदर्शक शब्द आपण वापरला. थोडक्यात काय तर होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर करत असताना साधी सोपी खूण आपण लक्षात ठेवायची की वाक्याच्या शेवटी नकार दर्शवणारा शब्द आपण वापरायचा आणि त्याच्यापूर्वी होकारार्थी वाक्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरायचा. या पद्धतीने तुम्ही जर वाक्य केले तर ते बरोबर येईल. आता याच्या उलट नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर कसे करायचे हे थोडक्यात पाहूयात. आता नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप करत असताना शेवटचा जो नकार आहे तो काढून टाकून होकार दर्शवणारा शब्द आपल्याला घातला पाहिजे आणि त्याच्यापूर्वी नकारार्थी वाक्यामध्ये जो शब्द आहे त्याचा विरुद्ध शब्द आपल्याला वापरला पाहिजे. उदाहरणार्थ पहा, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. हे नकारार्थी वाक्य आहे कारण वाक्याच्या शेवटी नकारदर्शक शब्द वापरलेला आहे. आता या वाक्याचे होकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. वाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चांगले हा आपण वापरला आणि बोलू नका या नकार दर्शवणाऱ्या शब्दाऐवजी बोला हा होकार दर्शवणारा शब्द आपण ठेवला आणि आपले नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप तयार झाले. हे दुसरे उदाहरण पहा. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. नये हा नकार दर्शवणारा शब्द शेवटी आहे म्हणून हे वाक्य नकारार्थी आहे. आता हे वाक्य आपण होकारार्थी बनवणार आहोत. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. मोठ्या आवाजात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हळू आवाजात हा आपण वापरला आणि बोलू नये या नकारार्थी रूपाऐवजी बोलावे हा होकार दर्शवणारा शब्द आपण त्याच्यासमोर ठेवला. हा गुलाब वाईट नाही. या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर करत असताना ते असे होईल, हा गुलाब चांगला आहे. वाईट ऐवजी चांगला हा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि नाही या नकारार्थी रूपाऐवजी आहे हा होकारार्थी शब्द आपण इथे वापरला. समुद्राने दुःखी होऊ नये या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर आपण करूया. समुद्राने सुखी व्हावे. दुःखी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुखी आपण वापरला आणि होऊ नये या नकारार्थी शब्दाऐवजी व्हावे हा होकारदर्शक शब्द आपण इथे वापरला. नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप आपण तयार केले. तू रडत राहू नकोस या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप आपल्याला करायचे आहे. मग रडत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हसत म्हणून वाक्य असं होईल, तू हसत राहा. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये या वाक्याचे होकारार्थी रूपांतर असे होईल, प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे. दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुख आणि मानू नये या नकारार्थी रूपाऐवजी मानावे हा होकारदर्शक शब्द आपण इथे वापरला. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूप करताना किंवा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप करताना आपल्याला विरुद्धार्थी शब्द वापरावा लागतो आणि त्याच्या पुढे जर नकारार्थी वाक्य करायचे असेल तर नकार दर्शवणारा शब्द ठेवावा लागतो आणि जर होकारार्थी वाक्य करायचे असेल तर होकारदर्शक शब्द आपल्याला ठेवावा लागतो. थोडा सराव केला तर हे वाक्य रूपांतर तुम्ही अगदी सहज करू शकता. सरावासाठी या आणखी काही कृती आपण सोडवूयात. हे चित्र खराब आहे या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. उत्तर असे येईल, हे चित्र चांगले नाही. खराबचा विरुद्धार्थी शब्द चांगले आपण वापरला. आहे ऐवजी नाही हा नकारदर्शक शब्द आपण वापरला. हे आम्हाला सोयीचे नाही या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. तर ते असे होईल, हे आम्हाला गैरसोयीचे आहे. सोयीचे ऐवजी गैरसोयीचे हा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि नाही या नकारदर्शक शब्दाऐवजी आहे हे होकारार्थी रूप आपण वापरले. पुढील कृती पहा. सहलीत खूप मजा आली. हे होकारार्थी वाक्य आहे. याचे नकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. सहलीत
कमी मजा आली नाही असे नकारार्थी रूप होईल. तो श्रीमंत नाही या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर करूया. तो गरीब आहे असे रूपांतर होईल. श्रीमंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गरीब हा आपण वापरला आणि नाही या नकारार्थी शब्दाऐवजी आहे हा होकार दाखवणारा शब्द आपण वापरला. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते हे होकारार्थी वाक्य आहे. याचे नकारार्थी रूपांतर आपण करणार आहोत. ते असे होईल, लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आनंद हा आपण वापरला आणि होते या होकार दर्शवणाऱ्या शब्दाऐवजी नाही हा नकार दर्शवणारा शब्द आपण वापरला. विद्यार्थी मित्र हो, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर करत असताना किंवा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर करत असताना त्या वाक्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द वापरावा लागतो आणि विरुद्धार्थी शब्दाच्या नंतर जर होकारार्थी वाक्य असेल तर होकार दर्शवणारा शब्द आणि नकारार्थी वाक्य असेल तर नकार दर्शवणारा शब्द वापरावा लागतो. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर कसे करायचे हे व्हिडिओच्या आजच्या भागामध्ये आपण अभ्यासले. आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्यांचे रूपांतर अभ्यासण्यासाठी भेटूयात व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये वाक्य रूपांतर भाग 2 मध्ये. धन्यवाद.